आणि राज्यामध्ये वारंवार होत असलेल्या गोळीबाराच्या घटनांनंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या काल झालेल्या हत्येनंतर राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर आणखी प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि यावरून विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पोलिसांचा धाक संपलाय आणि याला शासन जबाबदार असल्याचा विरोधकांनी आरोप केलाय। या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठे आहेत? अदृश्य आहेत कुठे? गृहमंत्र्यांनी कुठे असायला पाहिजे? गृहमंत्री विदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन चाय पे चर्चा करत शेतावर फिरतायत। चाय पे चर्चा। महाराष्ट्रातल्या बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा कोण करणार? चाय पे चर्चा कसली करताय? वर्षा बंगल्यावर मंत्रालयात गुंडांबरोबर चाय पे चर्चा होते। आपल्याला माहिती आहे का गृहमंत्री? तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री आहात। तुम्हाला फक्त आमच्यावर टीका करण्यासाठी गृहमंत्री पद दिलंय, आमचा छळ करण्यासाठी गृहमंत्री पद दिलंय। महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे राजीनामा मागते आहे। इतकं असुरक्षित वातावरण ह्यापूर्वी महाराष्ट्रात कधीही नव्हतं। एक पोलिसांचा धाक असायचा, तो धाकच संपलाय आणि ह्याला जबाबदार शासन आहे। शासन जोपर्यंत ॲक्शन घेताना दिसत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही। आम्ही पूर्वी काय म्हणायचे की आज सगळी मजबुरी में मेरे ख्याल मला वाटतं की गृहमंत्री वावरत असतील। त्यांना काही करायचंही असेल पण करू शकत नाही, कारण त्यांची अवस्था आडकित्त्यातील सुपारीसारखी झाली आहे। आडकित्ता एकाच आहे आणि हे सुपारी बनवून त्या आडकित्त्यात सापडले आहेत। ते निघता येत नाही आणि तुकडाही करता येत नाही अशी अवस्था त्या सुपारीची झाली। अशी अवस्था या राज्यातील गृहमंत्र्याची झालेली आहे। अशा स्थितीमध्ये या राज्याचे गृहमंत्री हतबल आहेत असं मला दिसतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।